महत्त्वाची घडामोड आहे। मालवणमध्ये शिंदेचे आमदार निलेश राणे यांनी थेट भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली। एका बॅगेत 25 लाख रुपये निलेश राणे यांनी पकडून दिले। नगरपालिकेच्या निवडणुकीत मालवणमध्ये पैसे वाटप होत आहे असा आरोप निलेश राणे यांनी केलाय। तर निवडणूक विभागाकडून आज कोणती कारवाई होणार याकडे आता लक्ष असेल। मालवणमध्ये शिवसेना आमदार निलेश राणेंनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरात धाड टाकली। नगर परिषद निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप हा निलेश राणे यांनी केला। निलेश राणे थेट भाजप कार्यकर्ते विजय किनवडेकर यांच्या घरी गेले। त्यांच्या घरात पैशांची बॅग असल्याचं निलेश राणेंनी इंस्टाग्राम लाईव्ह करत दाखवलं। सन्माननीय विजय किनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे। आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे। हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने, हे पैसे हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते। आता या सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे। कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहे। कुठले दाखव, प्रूव्ह करा। तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार। निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोललो, बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोललो। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले कालपासून। एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय। कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली। जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं। पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी आले। एवढा मोठा कांड झाला इकडे, कार्यालयातून इथे यायला किती वेळ लागतो? निलेश राणेंनी केलेल्या या आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी दोन्हीही राणेंना डिवचलंय। निलेश राणेंनी ज्या भाजपच्या व्यक्तीला पैशांच्या बॅगेसहित पकडलंय तो व्यक्ती लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा प्रचार प्रमुख होता असं वैभव नाईक म्हणाले। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय किनवडेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय किनवडेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता। भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र मालवणमधील ही घटना खोटी असल्याचं म्हटलं। सर, शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे। मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे। त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटा आहे, असत्य आहे। तद्दन खोटा आहे, असत्य आहे। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली। कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही। आपल्याकडे यंत्रणा आहे, यंत्रणा त्या संदर्भातला जो काही निर्णय असतील ते निर्णय घेतील, तपासून घेतील। काँग्रेसमध्ये आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही। खोटा नॅरेटिव्ह पसरवायचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचं एक काम करतायत। राणे साहेबांचा आदर्श बाळगला पाहिजे। लोकसभा आणि विधानसभेला विजय किनवडेकर हेच पैसे वाटत होते असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। गेल्या वेळी किनवडेकरांनीच राणेंसाठी पैसे वाटले होते। एका मतासाठी 5 ते 10 हजार वाटले जात आहेत असा आरोप नाईक यांनी केलाय। निलेश राणेंनी सुद्धा पैशांशिवाय निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान नाईक यांनी दिलंय। कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये विजय किनवडेकरच हेच नारायण राणे आणि निलेश राणेंचे या शहरातले प्रचार प्रमुख होते।
त्यांच्या माध्यमातूनच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलेले पैसे हे त्यांनीच वाटप केलेले होते. प्रशासनाचा या संदर्भात कुठलाही अजूनही प्रशासनाने या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही. मतदाराला 5,000 ते 10,000 रुपये एका मताला या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे आणि ते निलेश राणे ज्या पक्षात आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी वाटप केलं आहे. दोन्ही बाजूने आज सत्तेवर असलेले दोन्ही पक्ष आज मोठ्या प्रमाणात वाटप करून ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी वाटप केलं आणि त्याचप्रमाणे आता सुद्धा हे वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार असं रोहित पवार यांनी म्हटलंय. भाजपचे हात मातीतच नाही चिखलात माखलेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय. निलेश राणे यांची मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड होती. निलेश राणेंच्या धाडीनंतर रोहित पवार यांनी निलेश राणेंचे आभार मानलेत. तर त्यांनी ट्विट केले. नेमकं काय केलंय? निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल निलेश राणेंचे मनापासून आभार. सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. मित्रपक्षाच्याच आमदारांना टराटरा कपडे फाडल्यानं पार्टी विथ डिफरन्स असे नाकाने कांदे सोडण्याचे धंदे भाजपनं बंद करावे आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेत हे मान्य करावं असं रोहित पवार यांनी ट्विट केलंय.